हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे। माफ़ी चाहूँगा, ज़रा देरी से वीडियो भेज रहा आप लोगों को। और सबसे मेन चीज़, आज का अपना जो टॉपिक है, आज का बहुत ही इंटरेस्टिंग टॉपिक होने वाला है अपना, जिसका नाम है बच्चा परसेंटेज। बस एक मिनट रुक जाइए, मैं इसको ज़रा सेट कर लूँ। एक मिनट। ओके। तो आज जो भी हम लोग टॉपिक पढ़ने वाले हैं, है ना, उसका नाम है, एक मिनट, हाँ, चलो देखिए। त्याचा नाव आहे बच्चा टक्केवारी. अरे टकलेवारी नहीं, टक्केवारी. टक्केवारी. ठीक है, जिसको इंग्लिश में बोला जाता है बच्चा परसेंटेज. परसेंटेज. ठीक है, ये बहुत ही इंटरेस्टिंग टॉपिक है और सबसे मेन चीज़, बहुत ज़्यादा स्कोरिंग टॉपिक है ये, है ना। नवोदय के एग्ज़ाम में बहुत मतलब ऑलमोस्ट ऐसे समझ लीजिएगा, इस पर्टिकुलर टॉपिक पर, है ना, बहुत से ऐसे सवाल बनते हैं बच्चा, या फिर ऐसे बोल सकते हो कि ऑलमोस्ट यार सीधा सीधा अगर मैं बोलूँ ना, तो जितने भी सामने आने वाले टॉपिक्स जो है, वो इसी चैप्टर पे बेस्ड रहेंगे। मतलब न जाने कितने तो भी, जो बोलते हैं ना ट्रिक्स, हम लोग इसी चैप्टर का बहुत से चैप्टर्स में हम लोग यूज करने वाले हैं। जो भी पर्टिकुलर यहाँ पे ट्रिक्स सीखेंगे ना, इसी का इस्तेमाल हम लोग ऑलमोस्ट बहुत से चैप्टर में आने वाले, जो कम से कम अपने 3 से 4 चैप्टर जो बचे हैं ना, उसमें हम लोग करने वाले हैं। ओके। तो जरा इस पर्टिकुलर टॉपिक को बहुत बेहतरीन ढंग से समझ लीजिएगा, हो सके तो, और प्रॉपरली इस पे जरा फोकस कीजिए, है ना। अब रही बात, अगर सपोज आप लोगों को जो मैंने जो बेसिक पढ़ाया है वो आपके अगर सपोज बेहतरीन नहीं होंगे, प्लीज़ पहले जाके जो मैंने वो बेसिक वाले जो वीडियो बनाए हैं, उसे जाके विजिट कीजिए, उन्हें देखिए, उसी के बाद इस पर्टिकुलर वीडियो में आइए, क्योंकि इसमें मैं बहुत डायरेक्ट डायरेक्ट लेने वाला हूँ, है ना। बहुत सारी चीज़ें मैं डायरेक्ट डायरेक्ट बताने वाला हूँ, ठीक है। तो चलो, सब शुरुआत करने से पहले मैं आप सभी से रिक्वेस्ट करना चाहूँगा कि जो भी बच्चे या जो भी पेरेंट्स अगर सपोज पहली दफ़ा हमारे चैनल पे आए होंगे, या पहली दफ़ा हमारे वीडियो को देख रहे होंगे ना, तो मैं आप सभी से निवेदन करता हूँ कि हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कर लीजिएगा। ओके। और जो भी पुराने बंदे होंगे, उनको तो बहुत सच बता रहा हूँ मैं, आप सभी का वेलकम है हमारे इस चैनल पे। ओके। तो चलो स्टार्ट करते हैं। परसेंटेज, टक्केवारी, ज्याला आपण म्हणतो, है ना. काय आहे रे, आज सबरे हम लोगों ने डिस्कस किया ही है. टक्केवारी जनरली कोणाला म्हणतात बा म्हणून, है ना. टक्केवारी जनरली, जनरली टक्केवारी ये साइन फिक्स्ड है यार. इसको देखते बराबर पहले पहले दिमाग में अपने यही आ जाता है कि भाई है क्या ये. तो हाँ, कावे, तो टक्केवारी, बस इसको बोलते हैं टक्केवारी. ठीक है, और इसको देखते बराबर आपके दिमाग में आ जाना चाहिए 1/100. ठीक है, इसका बहुत सा बेसिक का हिस्सा मैंने आप लोगों को क्लास में बता ही दिया था, बस थोड़ा सा ओवरलुक में करा रहा आपको, ठीक है। अब इसका थोड़ा सा और डिटेल में मुझे जाना है ना, देखो, इस परसेंटेज की शुरुआत, इस टक्केवारी की शुरुआत नॉर्मली अपने फ्रैक्शन, उसके बाद डेसिमल नंबर, और उसके बाद इसमें मैं कैसे लाया हूँ या कैसे लाए थे, हम लोगों ने आज सवेरे मॉर्निंग को देखे थे, है ना। थोड़ा एग्जाम्पल के तौर पे अगर सपोज मैं आपको बताऊँ, तो देख लीजिए बच्चा, एक हम लोगों ने शायद ये कुछ तो भी एप्पल देखे थे। अब मेरे को उतना अच्छा एप्पल बनाना तो आया नहीं, ठीक है, लेकिन फिर भी, है ना। हाँ, अगर इस एप्पल को मैंने ऐसा बीच से कट कर दिया, बगा बगा बगा, है ना, अगर मैंने एप्पल को ऐसे बीच से कट कर दिया बच्चा, ठीक है, तो मुझे एक बात बताओ, ये हिस्सा आधा हो जाएगा और ये हिस्सा आधा हो जाएगा, बराबर है। ये आधा हिस्सा है, ये आधा हिस्सा है, इन दोनों को मिलाऊं तो ये पूरा का पूरा एक हिस्सा बनता है ना। देखो, 1/2 प्लस 1/2 मिलके क्या बनेगा, 1+1, डिनोमिनेटर सेम है तो 2/2 मतलब एक। ओवरऑल का अगर मैं बीच से टुकड़ा करूं, तो ये आधा आधा हिस्से में डिस्ट्रीब्यूट होता है। इसी को मैं थोड़ा सामने सॉल्व करूं, तो ये 1/2 का मतलब होता है 0.5, इसका भी मतलब होता है 0.5, और इन दोनों को भी अगर सपोज मिलाओ बच्चा, तो इनका भी एडिशन होता है मात्र एक। चीजों को पकड़ो, है कुछ नहीं, मैं सच बता रहा इस पर्टिकुलर टॉपिक में, है ना. बघा, इथे पण यांची पण बेरीज कराल तरी पण बघा, हे तर तुमचा अपूर्णांक पण आहे ना रे, हा अपूर्णांक आणि हा दशांश. ठीक है,
आणि सगळ्यात मेन, जशा पद्धतीने आपण अपूर्णांकाला घेतला, जशा पद्धतीने आपण दशांश संख्येला घेतला, तशाच पद्धतीने मला सांगा, जर जर हा पूर्णचा पूर्ण शेप, जे काही एप्पल होगा या पर्टिकुलर जो भी आप टमाटर मानते हो, ये अगर ओवरऑल 100% है मानो, तो बीच से आप अगर सपोज को कट करते हो तो ये 50% बनेगा। जी बिल्कुल बनेगा। 50% इधर का भी बनेगा। हाँ बिल्कुल बनेगा। ये 50% हिस्सा, ये 50% हिस्सा इकडलं, 50% हिस्सा त्या बाजूचा। ठीक है, अब इनको भी ऐड करके देखो बरं होता क्या है। तर 50% अधिक 50%, अरे सर हा तर 100% होता है ना। हो नहीं तो का, यही तो है लॉजिक बच्चा। चीजों को पकड़ो। मेरा कहने का इंटेंशन क्या है की कधी पण या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये लक्षात ठेवायचं, एक म्हणजे 100% होतो, सीधा सीधा। एक मतलब 100%। अब दो मतलब मैं बोलूं तो क्या हो जाएगा, 200। 200%। समझ रहे हो? पैटर्न को पकड़ो। मैं कहने का इंटेंशन मेरा ये है बच्चा कि अब बहुत दफा कैसा होता है, कभी कभी चीजों को ये बोलते हैं ना परसेंटेज के फॉर्म में देके आपको उसको सॉल्व करने की मतलब सॉल्व करने के लिए मजबूर कर देते हैं, है ना। तो उस वक्त आप कैसे कैसे आप कंफ्यूज ना हो, कैसे कैसे छोटे छोटे चीजों का इस्तेमाल करके आप पर्टिकुलर उस एग्जाम्पल को सॉल्व कर सके, इस पे अपना फोकस रहेगा अभी। ओके, तो चलो, अब मेरा इंटेंशन ये था बच्चा आपको बताने के लिए कि 100%, अब जैसे 100% है, अब 100%, अब मैंने जब भी बताया तो परसेंट मतलब होता है डिवाइड बाय 100, तो 100% मतलब डिवाइड बाय 100, तो भाई ये कट के बना क्या, एक ही तो बना है ना। समझ रहे हो बात को? देखो मेरा कहने का इंटेंशन आप समझ रहे होंगे कि हर जगह किसी भी पर्टिकुलर चीजों में, जैसे हम लोग शुरुआत किया, चाहे वो अपूर्णांक रहे, चाहे वो दशांश रहे, चाहे वो टक्केवारी असो, त्यांची जेव्हा तुम्ही एकामेकांसोबत तेव्हा जेव्हा तुम्ही जोडता आणि परिपूर्णपणे जेव्हा ओव्हरऑल पूर्ण असं विचार करता ना, तेव्हा त्याचं उत्तर हा नेहमी एकच असते। समजलं? 100% सीधा सीधा म्हणजे सरळ सरळ एक आहे। ओके, तो चलो और थोड़ा सामने बढ़ते हैं। हम लोगों ने इसका ज्यादा डिटेल अभी जाऊंगा नहीं, क्योंकि मैंने ऑलरेडी आपको ये बता दिया था। ओके, चलो अब देखो, मैंने कुछ लॉजिक आपको बताया होंगे शायद। एक मिनट, ये तो बाद में बताता मैं आपको। एक मिनट, हाँ। हम्म, ये लिख लीजिएगा बच्चा आप लोग, वीडियो पॉज करके। मैं थोड़ा थोड़ा सामने जा रहा आप लोगों को अभी बताने के लिए, है ना। अब देखो नेक्स्ट, अब देखो हम लोगों ने उसमें और क्या पढ़े थे। एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं तिथे, काय सांगितलं होतं बरं बघा। एक मी सांगितलं होतं की जर दशांश संख्या असतात, ठीक है, इसका बहुत मैंने डिटेल आपको क्लास में करा ही दिया था, बस थोड़ा ओवरलुक मैं आपको करा रहा। जेव्हा कुठल्या पण दशांश संख्या, बघा दशांश संख्या, जेव्हा दशांश संख्या असो किंवा किंवा काय म्हणतात आपलं दशांश संख्या, फ्रॅक्शनला काय म्हणतात रे, अपूर्णांक, किंवा अपूर्णांक असो, अपूर्णांक संख्या असो, यांच्या दोघांचं रूपांतर जेव्हा आपल्याला टक्केवारीमध्ये करायचं असेल, कुठे करायचं असेल, टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज मध्ये जेव्हा करायचं असते, बिल्कुल डोळे बंद करून काय करायचं, गुणीला 100। ये देखो चार्ट बना के मैंने दिया हुआ है। जेव्हा फ्रॅक्शन म्हणजे काय असते, तर तर अपूर्णांक, अपूर्णांक, अपूर्णांक आर म्हणतोय, किंवा किंवा काय, किंवा डेसिमल, डेसिमल म्हणजे दशांश संख्या, जेव्हा केव्हा असं असते, आणि त्याचं रूपांतर आपल्याला जेव्हा पर्सेंटेज म्हणजे टक्केवारीमध्ये जेव्हा करायचं असतो ना, टक्केवारीमध्ये, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं गुणीला 100 करायचं। काय कराल, गुणीला 100। पण जेव्हा टक्केवारीचं रूपांतर दशांश किंवा अपूर्णांकामध्ये करायचं आहे, तेव्हा भागीला 100 करायचं। बस इतकं लक्षात ठेवा, बस इतना आप ध्यान में रखो बच्चा, ठीक आहे। म्हणजे अपूर्णांकाचे रूपांतर किंवा दशांश संख्येचे रूपांतर जेव्हा टक्केवारीमध्ये करायचं आहे, तर 100% तुम्हाला काय करणे आहे, गुणीला 100 करणे आहे, ठीक है। अब रही बात, जब टक्केवारीचं रूपांतर तुम्हाला अपूर्णांक किंवा दशांश मध्ये करायचं आहे, तर भागीला 100 करा। एग्जाम्पल बताओ क्या आपको, चलो देखो एग्जाम्पल बताता, एक एग्जाम्पल बताता आपको। ये देखो, जर मी तुम्हाला म्हटलं आता पहा, 0.5 हा एक पहिला प्रश्न घेतोय मी, 0.5 ला
टक्केवारीमध्ये लिहा. टक्केवारी 0.5च्या टक्केवारी काय? 0.5च्या, एक मिनिट, 0.5च्या टक्केवारी काय असा प्रश्न आहे. ठीक आहे, तो काय रे 0.5 है क्या ये? 0.5 सीधा सीधा दशांश संख्या आहे. तर जेव्हा दशांश संख्या असते त्याचं रूपांतर टक्केवारीमध्ये करायचं असते तर गुणीला 100 करा. बस 5 5 होऊन जाईल. समझ रहे हो बात को? ठीक है, एक मिनिट. हेलो हेलो हेलो, हाँ बोलो ना. अरे बोलो तो, जल्दी बोलो ना यार. क्यों, क्या हुआ? अच्छा ठीक है ठीक है, हाँ हाँ. तो ये देखो, कुछ नहीं बच्चा, देखो 0.5 इंटू 100. ठीक है, अब देखो इसको मल्टीपल अगर करना है रफ से करो. बरा बताओ बताओ मेरे को क्या हो सकता है इसका. बताइए बताइए बताइए, जल्दी जल्दी बताइए इसका क्या हो सकता है. सोचो सोचो सोचो. अरे काही नाही आहे रे याच्यात. हा बघा, 0.5 आहे. गुणीला जेव्हा 100 करणे आहे ना, तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायच्या की पॉईंट नंतर अंक किती आहे. इथे 1 आहे आणि इथे किती आहे, 2 अंक आहेत. पॉईंट नंतर इथे किती आहेत, 2 आहेत. समजलं? ठीक आहे. अब मुझे एक बात बताओ, सीधा सीधा पॉईंट नंतर इथे 1 आहे, इथे 2 शून्य आहेत, तर तुला 2 पाहिजे ना इथे आकडे. आकडे किती पाहिजे, 2 आकडे पाहिजे. बस 0.2 आकडा, तर पॉईंट नंतर बाई खाता म्हणजे 2 टुबुक टुबुक मी समोर जाणार. जितके शून्य तितके. आपण हे दशांश संख्येमध्ये अभ्यास केला आहे रे. हा, मैं इसको ज्यादा और डिटेल में बताने की जरूरत नहीं है मुझे. ओके, म्हणजे याचं उत्तर तुमचं सरळ सरळ 50% राहणार. ओके, चलो दुसरा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न मी काय जर म्हटलं तुम्हाला की काय म्हणू रे बाबा तुम्हाला, 10. चलो नवीन प्रश्न घेऊ, एक वेगळा प्रश्न घेऊ आपण. मी तुम्हाला अगर सपोज म्हटलं आता की 80 रुपयाच्या 25% सांगा. 80चे 25% किती? 80चे 25% किती? सर म्हणाला हा वेगळा ना, हा वेगळा आहे ना जी. बया ऐक पहिले. 80चे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, चे असो किंवा च्या असो किंवा ची असो, हे तिन्ही दिसले ना तुम्हाला तर पहिल्या फुर्सतमध्ये गुणाकार करणे. समजलं? तर 80 म्हणजे 80च राहते, चे म्हणजे गुणीला राहते, 25% म्हणजे 25 आणि टक्के म्हणजे भागिले 100. बस. अब 25 वन जा 25 आणि 25 आता तुम्हाला ते फाळे आल्या पाहिजे. अब इस स्टेज में भी आके अगर सपोज आपको 25 या 30 तक टेबल नहीं आ रहा है तो समझ जाना कहीं ना कहीं तो भी आपने गड़बड़ किया है. ठीक है, अब खासकर अपने नवोदय के 5वीं वाले बच्चे, चौथी वाले बच्चों को मैं उतना प्रेशराइज नहीं कर रहा फिलहाल में. ठीक है, लेकिन 5वीं वाले बच्चों को ओवरऑल मैं सच बता रहा, 30 तक टेबल स्क्वायर क्यूब आने ही चाहिए. हालांकि मैंने अभी फिलहाल पूछना आपको बंद किया है, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि आपको उसको अवॉइड करना है. आप टेबल जितना बेहतर रखोगे उतना बेहतर ढंग से ये पर्टिक्युलर पर्सेंटेज हो गया किंवा येणारे जितके पण तुमचे टॉपिक्स आहेत ना ते तुम्ही छान पद्धतीने करू शकता. ओके, तो चलो अब ये बचा क्या यार, 4 कितना जा 80. अरे 4 कितना जा 80 रे, 420 जा. खत्म. समझ रहे हो? तर हा किती टक्के झालं रे, 20%. समझ रहे हो बातों को? चला तिसरा प्रश्न बघू आपण. तिसरा प्रश्न काय आहे आता, तुम्ही करून बघता का? 80च्या 40% सांगा. 80च्या 40% किती? अरे कायला टेन्शन घेता का? 80च्या म्हणजे गुणीला 40% म्हणजे 40 भागीला 100. शून्य शून्य मेला जी, आणि हा शून्य शून्य मेला. आता मार ना. तर मग 8 किती, 32. सर आंसर आला. मग नाही तर का आला. समझ रहे हो बातों को? क्या ये बात पकड़ में आ रही है? सभी बच्चों को अगर सपोज ये बात समझ में आ रही है तो कमेंट सेक्शन में अब भी कमेंट करके मुझे बताइए कि हाँ सर हमें समझ रहा है करके. ओके, चलो नेक्स्ट एग्जांपल देख रहा मैं. नेक्स्ट एग्जांपल देखो बच्चा. नेक्स्ट एग्जांपल, अगर सपोज इसको आपको फिर से सुनना है तो बैक जा सकते हो आप लोग. ओके, अब चौथा एग्जांपल आपण बघू. ठीक आहे, हा बघा. अरे यार, 60चे 30% सांगा. अरे कायले सांगा रे, आता काय तोंडीच आहे का? 30चे म्हणजे गुणीला, सॉरी 60चे 30% म्हणजे 30 भागीला 100.
हा लक्ष दे. 30/100. 0 0 मेला. 0 0 मेला. तर साईन तिरी 18%. उत्तर. टेंशनच नाही घ्यायच्या याच्यात. काही जात नसे, सच बता रहा मैं इसमें. ठीक है ना. तो चलो बच्चा, आप उस आगे बढ़ने से पहले, एग्जाम्पल्स हम लोगों ने सॉल्व करने से पहले हम लोग क्या करते हैं, एक टाइप देख लेते हैं. देखो देखो देखो, एक टाइप देखते हैं हम लोग इस पर्टिकुलर टॉपिक का. दो टाइप देख, एक एक ही टाइप देखते हैं फिलहाल, है ना. देखो बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला तुलना करताना, ज्या ठिकाणी तुम्हाला तुलना करताना एखादी गोष्ट दिसली ना, तेव्हा हा प्रकार यूज करायचा. भाई भाई में तुलना करते कोई, है कि नहीं. भाई और क्या बोलते, बहन बहन में तुलना किया जाता है, परिवार परिवार में तुलना किया जाता है. तशाच पद्धतीने संख्या संख्यामध्येही तुलना होते ना का. नाही हो का. जसं आता कोणाला कसा कधी कधी का होते, कैसा होता है देखो. हाँ भाई, किसी को अगर कम मार्क मिलते, किसी को ज्यादा मिलते, तो बापू और मम्मी पता है क्या चालू हो जाते, पाय बरं तिले जास्त भेटले, पाय बरं त्याला जास्त भेटले, तुले नाही भेटले. ऐसा बोलना चालू हो जाता है. तुलना, उस चीज को मैं बस बता रहा भाई कि तुलना क्या चीज है करके. ठीक है. अब देखो सबसे मेन चीज, अगर सपोज ऐसा सवाल रहे तो हम क्या करेंगे, इसके ऊपर हमारा ये अभी टॉपिक है ना. तो देखो बच्चा, अगर मैंने आपको बताया था कि आज सवेरे ही हम लोगों ने डिस्कस किया था. आ, 1 मिनट बच्चा, 1 मिनट, ये क्या हो गया. हाँ हाँ, बघा 50 पैकी 30 मार्क मिळाले. नॉर्मल एक्झाम्पल आहे का. 50 पैकी 30 मार्क जर मिळाले तर किती टक्के ॲट, तर किती टक्के, तर किती टक्के. 50 पैकी 30 मार्क जर मिळाले तर किती टक्के म्हणते. अजी काहीच टेन्शन नाही घ्यायचं जी. पहा सांगतो, पहा पहा, हा प्रश्न होता. ठीक आहे. सरळ सरळ. किती मार्क मिळाले, 30 मार्क मिळाले. मिळाले किती मार्क मिळाले, 30 मार्क मिळाले. तर 30 मिळाले. किती पैकी मिळाले, 50 पैकी मिळाले. आणि काय काढायचे आहे, टक्के काढायचे आहेत ना का. आणि हा काव, हा अपूर्णांक हो, याला जर रूपांतर मला टक्केवारीमध्ये करायचं आहे तर काय करावं लागतो रे, गुणाकार 100. समजलं. 50 किती जा, 2 जा, बस. 32 जा किती, तर 60 जा, तर 60% भेटले भाऊ त्याले. बस. तुलनावाल्या गोष्टी जिथं आल्या, बस असंच करायचं. ठीक आहे. जसं अजून एक एक्झाम्पल सांगतो मी, थोडासा वेगळा करतो त्या प्रश्नाला. कशा पद्धतीने विचारतात ते बघा. 40 हा 200च्या किती पट आहे. प्रश्न तसाच आहे. हा पट नाही म्हणता येणार, किती टक्के आहे, किती टक्के आहे. 40 200च्या किती टक्के आहे, असा प्रश्न. बघा देखो, बारीक बारीक चीजें पकड़ो बच्चा. चीजों को बारीक बारीक, ये जितने भी चीजें मैं आपको बता रहा हूं ना, इस चीज को अच्छे से समझ लो. जो आने वाले एग्जाम्पल्स रहेंगे आपको बड़ा आसान जाएगा. 40 हा 200च्या किती टक्के आहे, असा प्रश्न आहे. काय करावं लागते रे, 40 आहे, है ना. म्हणजे असं समजा की 200 पैकी 40 भेटले. वाह 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 वाह, किती यार, होता है कभी कभी मिल जाते हैं, है ना. तो बघा, अरे मेरे को भी मिला, टेंशन नहीं लेना. ठीक है. हाँ 200 पैकी 40, म्हणजे भाई 40 मार्क भेटले. किती पैकी, 200 पैकी ना. टेन्शन काय घ्यायचं मग. का काढायचा आहे टक्के, हा कावे अपूर्णांक, तर गुणीला 100 कर. ऍट पाय, हे 2 0, हे 2 0 मेले. आता 2 कितीक जागा, 20 जा, म्हणजे किती टक्के, 20%. क्या ये बात पकड़ में आई, क्या ये बात पकड़ में आई. चलो बढ़ते हैं हम लोग हमारे नेक्स्ट टॉपिक में. हमारे जो भी हम लोगों ने अभी तक पढ़े हैं उसका यूज हम लोग अभी करेंगे अपने आने वाले एग्जाम्पल्स में. चलो एग्जाम्पल, क्योंकि बच्चा देखो, जब तक आप प्रैक्टिस नहीं करोगे, अननेसेसरी कोई मतलब नहीं है इस पर्टिकुलर टॉपिक को आपको मुझे समझा के. ठीक है. तो चलो प्रैक्टिस करते हैं. ये तो मैंने अभी जस्ट बताया था, फिर से मैं बता दूं. अपूर्णांक किंवा जर दशांश संख्या असले त्याचं रूपांतर जर टक्केवारीमध्ये करायचं आहे तर गुणीला 100 करणार. ठीक आहे. आणि जर टक्केवारीचे रूपांतर दशांश किंवा अपूर्णांकामध्ये करायचं आहे तर भागीला 100 करणार. ओके. चलो नेक्स्ट.
आता काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते सांगतोय. की कुठली पण गोष्ट पूर्णपणे काय असते तर 100% असते हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 100% म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक असते हे मी आधीच सांगितलंय. ठीक आहे. आणि टक्केवारी म्हणजे काही नाही तर 1/100 आहे. बस. ओके. चलो नेक्स्ट 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 नेक्स्ट. हाँ ओ मैंने अभी जस्ट बताया था पूर्णपणे एक म्हणजे किती रे, तर 1 गुणिले 100 म्हणजे 100%. ठीक आहे. समझ रहे बातों को. और हाँ आणि 2 म्हणजे तर 200. ठीक आहे. कोई डाऊट नहीं होना चाहिए इसमें. हा बघा, ह्या काय काय गोष्टी बिलकुल पाठ ठेवा. ही या गोष्टी बिलकुल तुम्हाला पाठ राहायला पाहिजे. 0.33 0.33 म्हणजे दिमागात तुमच्या फटाक से आला पाहिजे 33%. ऍट 33% देखे जाएंगे बाद में. 0.33 म्हणजे 33%. 0.75 म्हणजे काय रे, सीधा सीधा 75%. ऍट समजलं. आणि 1.25 म्हणजे काय रे, तर 125%. केव्हा, जेव्हा या प्रत्येकाला आपण गुणीला 100 करतो ना तेव्हा. म्हणजे याचं रूपांतर जेव्हा आपण 100% मध्ये करतोय तर गुणीला 100 करतोय, हा सांगण्यामागचा उद्देश. हा बघा इथं करून दिलाय तुम्हाला. ठीक आहे. 0.33 डायरेक्ट इंटू 100 कराल तुम्ही तर बघा हा पॉईंटचा शिफ्टिंग इकडे होतो. 2 अंक म्हणजे 1 आणि हा 2 म्हणजे झालं 33%. 0.75 गुणीला 100 म्हणजे काय 75. या काय काय गोष्टी बिलकुल पाठच ठेवा. ओके. नेक्स्ट. आता बघा, अब जाते हैं हम लोग प्रॉपर एग्जाम्पल्स की तरफ. ओके बच्चा, कोई पर्टिकुलर इसमें ऐसा मत सोचिए कि ये अजीबोगरीब एग्जाम्पल्स ले रहे करके, है ना. प्रॉपरली समझ लीजिए कि क्या है पैटर्न. एक मिनट, इसको जरा ब्राइटनेस बढ़ा दूं क्या मैं. हम्म हा देखो, 500 ग्राम 2.5 किलोच्या किती टक्के आहे म्हणते. 500 ग्राम 2.5 किलो म्हणजे 2.5 किलोच्या किती टक्के आहे. किती टक्के आहे. अरे काहीच नाही आहे का. आता मला सांग, कधी कोणाला 500 पैकी 2.5 भेटतात का. सॉरी सॉरी, मैंने क्या बोला, उलटा बोल दिया. 2.5 मधून काय 500 भेटतात का कोणाला. नाही ना यार. 250 किलोग्राम. आता बघ, हा आहे 500 ग्राम आणि हा आहे 2.5 किलोग्राम. किलोग्राम. किलोग्राम मोठा असते, ग्राम छोटा असते बरं. आणि कधी पण कुठली पण गोष्टी करत असताना मग ते डिवाइड करा, मल्टिपल करा, ऍडिशन करा, बेरीज किंवा करा, काही पण ते करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची रे बापा, की वरचं जे युनिट आहे ते खालचं पण तेच असायला पाहिजे. वरती ग्राम आहे तर खाली पण ग्राम करा, खाली किलोग्राम असेल तर वरती पण किलोग्राम करा. ते रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे. यानंतर जे कुठलाही आपलं टॉपिक होणार आहे ना, पर्सेंटेज संपल्यानंतर मला वाटते 2-3 दिवसामध्ये आपला हा पर्सेंटेज संपणार आहे, टक्केवारी. त्यानंतर जो टॉपिक आपला होणार आहे मला वाटते ते मापका रिगार्डिंगच राहणार आहे. मापक, कुठले माप कशा पद्धतीचे असतात, लीटर मीटर डेको हेक्ट्रो डेका डेसी, ये सारे के सारे उसमें हम लोग पढ़ेंगे. ओके. तो उसमें यह चीजें आपके क्लियर हो जाएंगे. लेकिन मैं थोड़ा सा आपको यहाँ पे बता दूं कि 1 किलोग्राम 1 किलोग्राम म्हणजे होतो बच्चा 1000 ग्राम. 1 किलोग्राम म्हणजे होतो 1000 ग्राम. समझ में आई बात. ठीक आहे. तर 2.5 किलोग्राम म्हणजे किती होणार, 2.5 गुणीला 1000. ठीक आहे. आता बघा इथं पॉइंट नंतर एकच अंक आहे, इथं पाहिजे 3. ठीक आहे. तर मी करून टाकतो 1 2 3. ठीक है. आणि या पॉइंटला शिफ्टिंग 1 2 3. अब ये बताने की जरूरत नहीं होना चाहिए बच्चा, ये आप लोगों को मैंने करा के हो चुका है. ग्राम झालं. झाले. वरची संख्या खालची संख्या समान झाली. बघा 500 भागीला 2500, 2500 मधून 500 मार्क भेटले असे समजा सीधा सीधा. ठीक आहे. आणि याच्या रूपांतर आपल्याला टक्केमध्ये करायचे भाई. टक्केमध्ये हा कोणती संख्या, ही संख्या आहे आपली अपूर्णांक. याला टक्क्यामध्ये रूपांतर करायचं आहे तर गुणीला 100 करायला लागेल. ऍट 00 मेला, उरलं काय रे 500 भागीला 25. 25 दुने 50 आणि है 0 म्हणजे 20% तुमचा उत्तर. क्या ये बात पकड़ में आई. ठीक है. क्या ये बात समझ में आई सभी को. ठीक है. अगर आई हो तो बिल्कुल कमेंट सेक्शन में मुझे बताइए कि सर बिल्कुल समझ में आया करके. चलो नेक्स्ट एग्जांपल देखते हैं. नेक्स्ट एग्जांपल किसी को नहीं समझा हो तो रिपीट करके देख लीजिएगा. ओके. अब 400 च्या 35% किती राहील. अगा का म्हणजे होते च्या. 400 च्या 35% किती म्हणते ऍड बया, समजते का आम्हाला. हा 400 च्या म्हणजे गुणीला
35% म्हणजे 35/100. 0 0 मेले, काय उरला 4 गुणिला 35. अरे 5 3 5 15, सॉरी अरे बाप रे, सॉरी सॉरी, 5 4 जा 20 बच्चा, ठीक है। जीरो कहाँ पे, दोनों जगह पे, अच्छा ठीक है। 4 3 जा 12, 4 3 जा 12, 16 तो दिख नहीं रहा, कुछ गलत तो नहीं किया मैंने यहाँ पे, कुछ गलत तो नहीं किया। 35 35 इंटू 4 कर रहा था मैं, 4 5 जा 20, 4 3 12, 14, 140, हाँ बराबर इस तो है रे। मुझे लगा एक ऑप्शन है नहीं यहाँ पे करके, चलो 140, 140 आंसर है बच्चा आपका, ठीक है। नेक्स्ट एग्जाम्पल देखते हैं, नेक्स्ट एग्जाम्पल देखो। हा बघा बघा बघा, या ठिकाणी असा विचारतोय की कोणत्या संख्येच्या, ठीक आहे, बघा प्रश्न काय आहे की कोणत्या संख्येच्या 40% हा 100 असेल किंवा आहे, प्रश्न हा, ठीक आहे। कोणत्या संख्येच्या 40% हा 100 आहे, तुम्हाला माहित आहे का? सांगा सांगा सांगा, तुम्हाला माहित आहे का की 40 कोणत्या संख्येच्या 40% हा 100 आहे म्हणून? का प्रत्येक ऑप्शन थोड़ी घेत बसणार आहोत आपण, कोणाचा आहे कोणाचा आहे, तू आएगा तू आएगा तू आएगा तू आएगा। जनरली दो मेथड्स है बच्चे इसके, मैंने आपको सवेरे ही बताया था, दोनों मेथड मैं आपको बता देता, लेकिन सबसे ज्यादा यूज आप सेकंड मेथड का करोगे, पहला मेथड बस समझने के लिए कर लो। कोणती संख्या आहे माहिती नाही म्हणून तुम्ही एक्स माना, ती संख्या आपल्याला माहिती नाही ना रे की त्या संख्येच्या 40% हा 100 आहे म्हणून, तर एक्स ही संख्या आहे म्हणायची, एक्स ही संख्या मानावी, मानली, ठीक है। मानवी आज तो अब्सेंट थी शायद, हाँ अब्सेंट नहीं रहना बच्चा, देख ले वीडियो आया होगा तो, ठीक है, पूरा कंप्लीट कर लेना। हाँ मानवी 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 मानवी, तो मुझे एक बात बता, एक्स जर तुम्ही ती संख्या मानली तर एक्स ची 40% हा किती आहे 100 आहे म्हणते, तर एक्स ची म्हणजे गुणीला 40% म्हणजे 40/100, हा म्हणजे इक्वल टू किती गा 100 ऍट एक्स इक्वल्स टू, हा तिकडे जाणार तर पूर्णच्या पूर्ण उलटाच्या पालटा होणार रे, माहित आहे ना, गुणाकार तिकडे गेल्यावर काय होतोय भागीला 40, 0 0 मेला 4 कितीक जा 25 जा, आणि 25 गुणिले 10, सर हा तर उत्तर आला सर मा, मग नाही तर का 250। पण याची दुसरी पद्धत मी सांगतोय जे तुम्ही नेहमी यूज करायची, ठीक आहे। बघा बघा, लक्ष द्या लक्ष द्या, इथं 100% आम्हाला समजत आहे की कोणत्या संख्येच्या 40% हा 100 असेल, 40% हा 100 असेल असा प्रश्न आहे, ठीक आहे। तर 40% म्हणजे किती 100, 40% म्हणजे किती 100, तर 100% म्हणजे किती असेल असा त्याचा प्रश्न आहे, सीधा सीधाच आहे ना रे। कोणत्या संख्येच्या 40% 100 असेल, कोणत्या संख्येच्या, ते संख्या माहित आहे का तुम्हाला, नाही ना, पण 40% म्हणजे 100 झालं, तर 100% म्हणजे किती, कुछ नहीं, देखो मैंने बताया था आप लोगों को, क्या बताया था की दिलेली संख्या, बघा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, दिलेली संख्या गुणीला, कधी पण लक्षात ठेवायचं, दिलेली संख्या गुणीला जे टक्के काढणे आहे ते भागीला जितकं टक्के दिलं आहे, ये समझाने के लिए है बच्चा, बाकी कोई जरूरत नहीं इसकी। दिलेली संख्या कोणती आहे 100, लिख दिया सर मैंने 100, जे टक्के काढायचे आहेत, कोणते टक्के काढायचे आहेत 100% काढायचे आहेत, तर लिहा 100 भागीला जितके टक्के ऑलरेडी दिलेले आहेत किती 40, सर 0 0 मेला ना जी, आणि हा 4 कितीक जा 25 जा, आणि 10 25 कितीक जा 250, डायरेक्ट उत्तर येते ना यार, इतना क्यों टाइम पास करते बैठेंगे हम लोग, सिर्फ सोच को समझो बच्चा डायरेक्टली। हाँ किसी संख्याच्या 40% 100 आहे, कोणत्या संख्येच्या आहे 40% 100, अरे 40चा 100 आहे, हो 40चा 100 आहे, तर मग 100%च्या काय राहणार, फटसे दिलेली संख्या काय आहे 100 आहे, गुणीला किती काढणे आहे 100% काढणे आहे ना 100, भागीला किती टक्के दिला 40, काट काट कट 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 करा 25, आणि हात बघा 250 पटचे उत्तर काढा, किती वेळ लागते रे याला रे, चीजों को समझो बच्चा, ये स्टेप इंपॉर्टेंट है अपने लिए, इससे जरा टाइम कंज्यूम है, हाँ इसमें जरा वक्त ज्यादा चला जाता है। चलो नेक्स्ट एग्जांपल देखो, नेक्स्ट एग्जांपल देखो,
नवीन प्रश्न बघू. 90च्या किती टक्के 36 होणार? 90च्या किती टक्के 36 राहणार? प्रश्न असा आहे, काही टेन्शन घेऊ नये. 90च्या किती टक्के हे 36 राहणार? 90चे किती टक्के हे 36 राहणार? काय टेन्शन घेता रे तुम्ही? 90चे किती टक्के 36 राहणार म्हणते. सीधा सीधा इथे तुलना आली की नाही आली? मेरे को एक बात बताओ, तुलना आली की नाही आली? आली ना, तो भाई 36 मिळाले किती पैकी? 90 पैकी. सीधा सीधा. ठीक आहे. किती टक्के हे 36 राहणार म्हणते, म्हणजे 36 मिळाले किती पैकी? 90 पैकी. भाई टक्के किती काढायचे आहेत? तर 100 कर, 0 0 मेले. तर काय 9 चौक 36 आणि 4 10 40. 40%. समझला? कुछ नहीं है बच्चा, सब इजी है, बस समझ समझ का खेल है. ओके. नेक्स्ट देखो, 120% कोणाच्या बराबर असतात? टेन्शन नाही. 120% कोणाच्या बराबर? टक्के म्हणजे भागीला 100. सहज 0 0 मेला ना जी. मारणं तर बया 30/10 राहिला ना सर. तर मग खाली एक शून्य आहे, तर वरती एक अंकानंतर पॉइंटला, तर 1/2 उत्तर. नेक्स्ट प्रश्न. 0.025 ला 0.025 ला टक्केवारी मध्ये रूपांतर करा, मध्ये आणा, असा पण प्रश्न राहू शकते. समजलं? तर पहा, 0.025 ला टक्के मध्ये आणणे. मला सांग, टक्के हा काय? दशांश संख्या आहे ना. जेव्हा दशांश संख्येचे रूपांतर आपण टक्केवारी मध्ये करतो तर गुणीला 100 करत असतो. बघ, 2 शून्य आहेत, तर पॉइंटचा शिफ्टिंग 2 अंकानंतर होणार. तर 1 आणि हा 2 म्हणजे 2.5%. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे? 8 उत्तर सर. चलो, कोई टेन्शन नाही लेना. दुसरा प्रश्न बघू. चला, दुसरा प्रश्न पहा रे. अरे काहीच नाही रे याच्यात रे. 0.852 ला प्रतिशत म्हणजे याला 0.852 ला टक्के मध्ये रूपांतर करा, टक्के मध्ये आणा, असा प्रश्न आहे. का कराल रे? 0.852 टक्केवारी हा करणे. अगर सपोज तुम्हाला दशांश संख्या, कोणती संख्या आहे? दशांश. याच्या रूपांतर जर तुम्हाला टक्केवारी मध्ये करायचं असते तेव्हा आपण गुणीला 100 करत असतो. आता किती शून्य आहे? 2. तर पॉइंटचं शिफ्टिंग 2 अंकानंतर होणार. 1 2 म्हणजे हा काय होणार? 85.2%. कोटी आहे, कोटी आहे. हा आहे सर आंसर. समझ रहे हो? लास्ट एग्जांपल बघू, फिर उसके बाद मैं आप लोगों को होमवर्क दे देता बच्चा. 10 पैसे 1 रुपयाचे किती टक्के आहेत? वाह. 10 पैसे 1 रुपयाचे किती टक्के आहेत, असा प्रश्न है. ठीक है ना? इसको लिख के देने की जरूरत नहीं ना, मैंने जो बोला है उसको समझ लो कि 10 पैसे 1 रुपयाचे किती, 10 पैसे 1 रुपयाचे किती टक्के आहेत, असा प्रश्न आहे. का कराल रे तुम्ही? भैया तोच काम आहे ना इथे. कसं? 10 पैसे आणि ते 1 रुपया आहे गा. पहिले एक तर पैशाचं रूपांतर रुपयात करा, नाही तर रुपयाच्या पैशात करा. रुपयाचं रूपांतर पैशामध्ये करणं कधी पण चांगलं. 1 रुपया म्हणजे किती पैसे? तर 100 पैसे. म्हणजे का नाही त्याले का नाही 100 पैशामधून का नाही फक्त का नाही 10 पैसे भेटले बयाले. टेंशन नहीं लेना बच्चा. 100 पैसे में से सिर्फ उसको 10 पैसे मिले. ठीक आहे. याचा रूपांतर टक्केमध्ये त्याला करायचं आहे. ही आहे अपूर्णांक. टक्केमध्ये करण्यासाठी गुणीला 100 मेला, उरला मात्र 10. 10% तुमचा उत्तर. कुठे आहे? कोई चिंदी भर सच बता रहा मैं, पूरा का पूरा छोटे छोटे चांटी चांटी एग्जांपल्स रहते बच्चा. ठीक है, आप बेसिक को समझो, बेसिक को पकड़ो, सच बता रहा बहुत ही बेहतरीन आप बन जाओगे, है ना? तो देखो, उसके बाद मैं आपको एक कुछ बताना चाहता हूं कि आपको क्या याद करके आना है. हाँ बघा, या गोष्टी मला पाठच पाहिजे तुम्हाला तुमच्याकडून. ओके, टक्केवारी या आता रात्री झोपताना म्हणा, ठीक है, किंवा सकाळी उठता बराबर, है ना? ये सवेरे सवेरे ये याद करना चालू कर दो. और पेरेंट्स लोगों से भी मेरी निवेदन है ना, पेरेंट्स लोगों से भी मेरी रिक्वेस्ट है कि बच्चों को ये पूछना चालू करो टेबल, स्क्वायर और क्यूब के साथ साथ, है ना? क्योंकि अगर सपोज मैं 50-60 बच्चों को अगर कंटिन्यू एक एक ये पूछने लग जाऊं तो मैं सच बता रहा हूं मुझे 50-60 मिनट तो ऐसे ही चले जाएंगे. मुझे बस मदद चाहिए आप लोगों की भाई कि ये बच्चे आपके कर रहे हैं करके, है ना? हालांकि अगर सपोज मैं उन लोगों को
आ नहीं रहा है करके अगर ट्रीट करना चालू कर दूंगा तो बहुत बच्चे परेशान हो जाएंगे, है ना। तो आप लोग प्लीज थोड़ा सा फोकस कीजिए बच्चों की तरफ कि ये चीजें बच्चे कर रहे कि नहीं कर रहे, है ना। अब 1/2 म्हणजे काय, रपाकशी दिमागात आलं पाहिजे 50%. 1/3 मगाशीच सांगितलं होतं, 33 1/3%, है ना. 1/4 म्हणता बरोबर पटाक से पोरांनी म्हटलं पाहिजे 25%. 1/5 म्हणता 20, दिमाग खरा. या गोष्टी बिलकुल पाठच करायला लावा. ओके चलो नेक्स्ट मी चलो आपको होमवर्क दे देता हूं. चला काय म्हणतोय हा, 100चा 1% किती राहणार. प्रश्न बघा, 100चा 1% किती राहणार. बस मराठीमध्ये लिहा, उत्तर काढा. 100चा 1% किती राहणार, है ना. चलो नेक्स्ट दुसरा प्रश्न, कोणत्या संख्येच्या 25% 120 आहे. अगं मगाशीच झाला रे बाबा. बघा बारीक बारीक गोष्टी लक्ष ठेवा. काय म्हटलं मी, कोणत्या संख्येच्या 25% 120 आहे. ठीक आहे, अगर प्रश्न नाही समजलं तर रिपीट करा. कोणत्या संख्येच्या 25% 120 आहे, विचारा पा. ठीक आहे नेक्स्ट, अरे सोपे सोपे प्रश्न आहेत रे. कोणत्या संख्येच्या 54%, कोणत्या संख्येच्या 54% 270 आहे. कोणत्या संख्येच्या 54% 270 आहे. ठीक आहे, नवीन प्रश्न, हे हिंदीमध्ये असेल प्लीज त्याला मी मराठीमध्ये सांगत आहे, तुम्ही लिहत चला. व्हिडिओला पॉज करून लिहा, मला मराठीमध्ये पाहिजे बरं. 150 का कितने प्रतिशत 90 होगा. 150च्या किती टक्के 90 राहणार. केला आहे मगाशीच आपण. 240चे किती टक्के 102 राहणार. अरे रे रे रे, मैं रिपीट कर रहा हूं बच्चा, प्रैक्टिस करो, सच बता रहा हूं. ओके नेक्स्ट प्रश्न, अरे रे रे 46% कोणाच्या बरोबर राहणार. 46% म्हणजे काय. अरे मी नाही सांगत. अरे मी नाही सांगत 46/100. अरे मी काऊन सांगलं, अरे पाहिजे तुम्ही आता. चला अब देखो 0.3275 कितने प्रतिशत के बराबर है. म्हणजे हा याचा असं म्हणणं आहे की हा 0.325 हा किती टक्केच्या बराबर आहे. किती टक्केच्या बरोबर आहे. अगा किती टक्के म्हणजे टक्केमध्ये रूपांतर करणे आहे तुम्हाला. हा दशांश संख्येच्या टक्केमध्ये रूपांतर करण्यासाठी काय करता तुम्ही, काय करता मला नाही माहित. मला नाही येत. चलो नेक्स्ट प्रश्न, अरे पुन्हा तसंच रे. 0.0045 ला टक्केवारीमध्ये रूपांतर करा म्हणते. ला टक्केमध्ये रूपांतर करा, टक्के रूपांतरित करा. ठीक आहे करा. ओके नेक्स्ट, 500 ग्राम 1 क्विंटलच्या किती टक्के आहे. 500 ग्राम नाही, 5000 ग्राम 1 क्विंटल. 1 क्विंटलच्या किती टक्के आहे. काही टेन्शन घेवायचा नाही. आता एक सांगून देतो मी इथे तुम्हाला. 1 क्विंटल, हा जो क्विंटल तुम्हाला दिला आहे त्याने, 1 क्विंटल म्हणजे होतो बच्चा 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे होतो 100 किलो. समजला का. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. पण हा ग्राम मध्ये दिला आहे तर याला ग्राम मध्ये रूपांतर करा. तर 1 किलो म्हणजे होतो 1000 ग्राम. 1 किलो म्हणजे 1000 ग्राम. तर 100 किलो म्हणजे किती ग्राम होईल. तर 100 गुणिले 1000. आहा, 1 2 3 4 5 एवढे ग्राम होतील. चला ग्राम मध्ये रूपांतर झाला. तर 500 म्हणजे 10 100 10,000 लाख. बिचाराले का नाही 1 लाख मधून का नाही 500च मार्क भेटले का. नाही तर बिचाराले 1 लाख रुपये लावले नसल आणि त्याला 5,000 वापस भेटले का, बाकीचा डुबला का तो, है ना. तो बस तो त्याचा रूपांतर, अरे माहित आहे ना रे, मी का सांगून राहिलो तुम्हाला. मैं तो नहीं बताना, मेरे को नहीं आता, है ना. अब इसके साथ आपको, अरे क्यों बता रहा मैं आपको, ये तो आना ही नहीं चाहिए, तो आपको आना चाहिए. इंटू टक्केवारी मध्ये पाहिजे. अरे इंटू 100 सर, मेला ना सर, मारणार का मग हे 3 1 2 3 1 2 3 किती उरलं रे. 5% रे मात्र रे, सिर्फ 5%. मी कशाला सांगितलं रे बाबा तुम्हाला, कशाला सांगितलं मी तुम्हाला. चला ठीक है, बदला लिया जाएगा हर किसी से. ठीक है. अच्छा 10 मीटर 25 किलोमीटरच्या किती टक्के आहे. आता हा मी नाही सांगणार,
10 मीटर 25 किलोमीटरच्या किती टक्के आहे? आता मला एक गोष्ट सांग, मीटर हा आहे आणि हा किलोमीटर आहे. मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये करा, नाही तर किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करा. किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करणं कधी पण सोपं. 1 किलोमीटर, हिंट देतोय मी, 1 किलोमीटर म्हणजे होतो तुमचा 1000 मीटर. ठीक आहे. तो 25 किलोमीटर म्हणजे किती? तर 25 गुणिले 1000 होते. तर हा 25,000. समजला का? त्याला का नाही 25,000मधून का नाही 10 रुपये भेटले का? 10 रुपये भेटले. ठीक है. इसको कभी कभी आत्मा आ जाती लगता है. 10 किती पैकी? 10 मीटर वरती झाला ना हा 25,000. ठीक आहे. ओके. अरे सर दशांश. सर सर कसा सर काऊन सांगता ती तुम्ही? करून घ्या आता. घे 0 0 0 0 मेला. 0 0 मेला. 1/25. हा 1/25%. सर पण हा तर उत्तरच नसे जी. 1/25%. का करू मला समजून नाही राहिला. तर बया हा काव दशांश संख्या हो का अपूर्णांक हो? अपूर्णांक आहे. तर या 1/25ला तू काय कर, सरळ सरळ टक्केमध्ये रूपांतर करायचं आहे. तर अपूर्णांकाला टक्केमध्ये रूपांतर करायसाठी आपण गुणिला 100 करत असतो. तर बस 25 किती? 100. उत्तर किती? 4%. खत्म काम. और हालांकि मैंने आप लोगों को याद करने के लिए यहाँ पे ही बोला था पहले कि 1/25% म्हणजे डायरेक्ट रपाक से आपके दिमाग में आना चाहिए कि 4% होते म्हणून. हा इतकं पोतीपुराण करायची गरज पण नाही. ठीक है. तो चलो बच्चा, बहुत जल्द मिलेंगे नेक्स्ट लेक्चर में, है ना. ये सारे के सारे चीजें बहुत बेहतरीन ढंग से आप इसे लिख के रख लीजिएगा. ठीक है. और जो भी नए बच्चे हमें अगर सपोज फिर से अगर हम हमारे क्या बोलते चैनल को अगर सपोज देख रहे होंगे, हमारे वीडियो को अगर पसंद कर रहे होंगे, तो प्लीज लाइक करिए, शेयर कीजिए अपने दोस्तों के साथ, और सभी को बोलिए कि हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए करके. ओके. तो मिलते हैं बहुत जल्द. तब तक के लिए ख्याल रखिए, खुश रहिए. शुक्रिया. थैंक यू सो मच. बाय बाय.